राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली। चर्चेअंती 44 खटले मागे घेण्याबाबत शासनाला शिफारस केली। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यातील महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांचे आज लोकार्पण व भूमिपूजन। पुणे दानापूर पटना अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येत असून पुणे शिर्डी नवीन रेल्वे सेवेचाही शुभारंभ होत आहे। मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये कोकणातील विविध धरणांच्या प्रलंबित विकास कामांबाबत बैठक पार पडली। संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा घेऊन विविध विषयांवर सकारात्मक तोडगा या बैठकीत काढण्यात आला। लग्न एकासोबत करायचा आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं, संविधान व लोकशाही मोडून हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याचं हे लक्षण आहे। याला ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन बाजार म्हणावं लागेल, रोहित पवार यांची टीका। लोकशाही ही केवळ निवडणुका जिंकण्याचे साधन नसून जनतेने दिलेला विश्वास आहे, संविधानाने दिलेली जबाबदारी आहे। पण आज देशात लोकशाही ही केवळ निवडणुका जिंकण्याचे साधन नसून जनतेने दिलेला विश्वास आणि संविधानाने दिलेली जबाबदारी आहे। पण आज देशात जे चित्र दिसत आहे ते अत्यंत चिंताजनक आहे। लोकशाही संस्थांवर दबाव आणून राजकीय फायद्याचे निर्णय राबवा हीच भाजपची कार्यपद्धती बनली आहे। विजय वडेट्टीवार यांचा संतप्त टोला। नागेश अष्टेकर हिंगोली खासदार म्हणाले, मी हिंगोलीत आहे पण हे लोक माझी खोटी सही करू शकतात। आता हे जे लोक आहेत त्यांना यावेळी जनता आणि शिवसैनिक सोडणार नाहीत। खासदार संजय राऊत यांचा एल्गार। पैसे देऊन खासदार विकत घेता येत नाही। तसे असते तर कोरोना काळात दररोज 100 कोटी कमावणाऱ्या ठाकरेकडे 9.5 लाख कोटी जमा आहेत, त्यांनी 50 खासदार विकत घेतले असते। नवनाथ बन यांची घणाघाती टीका। ऑपरेशन करायला टायगरला दात तर हवे, लोकशाहीवर होणारा हल्ला हा अधिक गंभीर विषय आहे, अरविंद सावंत यांची टीका। त्यांना कायद्याची तरी माहिती आहे का? जर खासदारांनी तुमचा पक्ष सोडत असल्याचे सांगितले तर त्यांना शिवीगाळ का करायची? संजय राऊत त्यांना धमकावत आहेत, नरेश म्हस्के यांचं वक्तव्य। आज राजकारण पाहून आत्मा हादरला। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची अजिबात समर्थक नाही, पण आज जे होतंय ते पाहवत नाही। हा मतदारांचा विश्वासघात नाही का, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला।